Gossip Kalla Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. गॉसिप कल्ला मध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी. अभिषेक बच्चन गेल्या काही महिन्यांपासून बराच चर्चेत आहे. पत्नी ऐश्वर्या सोबत नात्यामुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघेही बरेच चर्चेत होते, तर काही दिवसांपासून जया बच्चन या त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आहेत. सध्या अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्या नात्याविषयी चर्चा सुरू आहेत. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन या दोन्ही भावंडांमध्ये खूप चांगलं नातं आहे. श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघे जितकं एकमेकांवर प्रेम करतात तितकीच त्यांच्यामध्ये भांडणं देखील होतात. सध्या असाच अभिषेक आणि श्वेता बच्चन यांच्या एका भांडणाचा किस्सा चर्चेत आला आहे. त्यांच्यातील भांडणाचे असेच काही किस्से श्वेता बच्चनची मुलगी नव्या हिने व्हॉट द हेल नव्या या प्रोडक्ट्समध्ये या संदर्भात खुलासा केला आहे. टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा अव्वल येणाऱ्या झी मराठीने कंबर कसली आहे. झी मराठीवर 2 नव्या मालिका सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाखरू आणि शिवा या 2 मालिकेचे प्रसारण सुरू झाले आहे. या मालिकेंना संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पाखरू मालिकेच्या दृश्यावर लोक संतापले आहेत. अहिल्या देवीकडून पाखरूला सारखी मारहाण होत असल्याचे दृश्य दाखवले असल्याने प्रेक्षकांनी नाराजगी व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आणि विनोदवीर जॉनी लिव्हर यांचे संपूर्ण सिनेसृष्टीतली ओळख ही लोकांना हसविण्यासाठी म्हणून आहे, पण त्यांचा विनोदाच्या आयुष्यातला वाईट काळ देखील तितकाच विनोददायी आहे. जॉनी लिव्हर यांनी 1980 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलं. बाजीगर, राजा हिंदुस्तानी, दूल्हे राजा, बादशहा, खट्टा मीठा, गोलमाल, दे दनादन अशा अनेक चित्रपटांमधून जॉनी यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. यूट्यूबवर रणवीर अल्लाबादी यासोबत जॉनी यांनी TRS या कार्यक्रमामध्ये संवाद साधला. या मुलाखती दरम्यान जॉनी यांनी त्यांच्या आयुष्यातील पडत्या काळावर भाष्य केलं. एक काळ असा होता जेव्हा मी पैसे कमवेल तेव्हा खायला मिळायचं, असे देखील जॉनी यांनी यावेळी सांगितलंय. तसेच वयाच्या 13व्या त्यांनी घेतलेल्या आत्महत्याच्या निर्णयाविषयी देखील त्यांनी यावेळी भाष्य केलंय. कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत आता एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार आहे. कावेरी गरोदर असणारे लवकरच कावेरी आणि राजवर्धन आई बाबा होणार आहेत. मालिकेचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलाय. त्यामुळे मालिकेला देखील आता पुन्हा एकदा रंजक वळण मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच रविवार 18 फेब्रुवारी रोजी या मालिकेचा 2 तासांचा विशेष भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे. बॉलिवूड स्टार सैफ अली खानचा लेक इब्राहिम अली खान आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता म्हणून इब्राहिम आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर अंतर्गत चित्रपटाची निर्मिती होणार आहे. या चित्रपटात बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची कन्या खुशी कपूर काम करणार आहे. एका वृत्तानुसार नादानिया असे चित्रपटाचे नाव असणार आहे. नादानिया चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शन बॅनर अंतर्गत होणार आहे. त्यामुळे करण जोहर यांनी आणखीन 2 स्टार किड्सला बॉलिवूडमध्ये झळकण्याची तयारी सुरू केली आहे. गॉसिप कल्लामध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.